जलजीवन योजना ही फक्त नावापुरती आणि नावासाठीच आहे। आम्हा लोकांना तरी याचा अजिबात फायदा झालेला नाही, फक्त तात्पुरती दाखवण्यासाठी ही लाईन झालेली आहे। तर त्या लाईनीचा आम्हाला उपयोग काय, फक्त बघायसाठी ठेवले का इथं लाईन आणून टाकून। आज कमी 7 वर्ष झाली पाण्याची लाईन मंजूर झालेला, पाईपलाईन आता पडले। आणि या गावामध्ये जवळपास 200 लोकांची वस्ती आहे आणि असं असताना या गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पाण्याची व्यवस्था नाही। आपण बघू शकता एक विहीर आहे आणि या विहिरीचं तळ बघा दिसतंय। या तळामध्ये पाणी किती आहे ते बघा। रोज या विहिरीतून लोक पाणी काढतात, जवळपास 4 हंडे पाणी असतं आणि ही जी लोक आहेत या 4 हंड्यामध्ये 200 लोकांनी पाणी पियायचं कसं, हे प्रशासनाने यांना हे करावं, उत्तर द्यावं याचं। केंद्र शासनाची कोट्यवधी रुपयांची जलजीवन योजना कागदावरच, अनेक खेड्यापाड्यातील लोक अजूनही पाण्यापासून वंचित। अंबरली वडाचा कोण ग्रामस्थांना 1 दिवस आड टँकरने पाणी पुरवठा। ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। संपूर्ण देशात केंद्र सरकारने 70 लाख कोटी रुपयांची जलजीवन योजना राबवून देखील गावखेड्यातीलच नाही तर शहरी भागात देखील पाणी टंचाईने थैमान घातले आहे। राजकारण्यांनी राजकारण खेळून ही योजना देशात राबवली खरी, परंतु ही योजना अनेक गावांमध्ये फक्त कागदावरच पूर्ण आहे। अशीच अंबरले गावातील जलजीवन योजना पूर्ण झाल्याचे कागदोपत्री आहे। अंबरले गावातील जलजीवन योजना पूर्ण झाल्याचा ग्रामसभेत ठराव देखील घेतला गेलाय। नीट पहा, ऐका या ठरावात ग्रामस्थांवर काय वधून घेत आहेत ते। ग्रामपंचायत अंबाले तालुका माळगाव जिल्हा रायगड येथे 100% कुटुंबांना नळ जोडणी करण्यात आलेली असून सर्व कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळतो का? हो। तसेच सर्व कुटुंबांना 55 लिटर पाणी मिळतो का? हो। आपल्या गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालयांना 100% नळ जोडणी केलेली आहे का? हो। त्यामुळे आपली ग्रामपंचायत अंबाले हर हर जल घोषित करायची का? हो। त्यात आपल्या सर्वांची मंजुरीनुसार ठराव घेण्यात येत आहे, त्यास आपली मंजुरी आहे का? हो। होय असल्यास ठराव मंजूर करण्यात येत आहे। हो। प्रशासक सुरेखा तांबट, ग्रामसेवक आशा नागे तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन उपअभियंता यांनी तर आपली पोळी भाजत योजना पूर्ण झाल्याचे दाखले दिले आहेत। जलजीवन योजना पूर्ण झाल्याचे त्या ग्रामपंचायतच्या ठरावाला आपली मंजुरी होती का? नाही, कारण हा जेव्हा ठराव केव्हा घेतला त्याची आम्हाला काहीच कल्पना नाही। आजही या अंबरले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोण या गावात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचलेले नाही। ज्या पाणवठ्यावर कपडे धुतात, पाणी धुण्यासाठी नेतात, त्याच पाणवठ्यातून टँकरद्वारे गावातील विहिरीमध्ये पाण्याचा साठा केला जातो आणि त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला दिवसाला फक्त 2 बरणी पाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले जाते। गेल्या वर्षी देखील आपल्या हक्काच्या रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलने बातमी केली होती। या बातमीनंतर जलजीवन योजनेची पाईपलाईन या गावात पोहोचली खरी, परंतु ग्रामस्थांना अद्याप पाणी मिळालेलं नाही। या योजनेचा मुख्य उद्देश होता प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचवणे। एक ठिकाणी या योजनेला यश मिळाल्याचे सांगितले जाते, मात्र वास्तव अंगावर काटा आणणारे आहे। या गावातील वयोवृद्ध नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। पुन्हा एकदा पहा रायगड प्रतिबिंब न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर। केंद्र सरकारने पूर्ण देशामध्ये 70 लाख कोटीची योजना राबवली गेली, जलजीवन योजना, परंतु अनेक खेड्यापाड्यातून अजूनही पाण्याची समस्या ही कायम आहे। असंच एक गाव आहे अंबरले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचं कोण। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता इथे केवढा मोठा इथे जी विहीर आहे, या विहिरीमध्ये रोज 1 दिवस आड करून टँकरने पाणी जातो आणि या विहिरीमधून जवळपास 500 मीटर अंतरावर या लोकांची घरं आहेत आणि या घरांमधून हे पाणी जे आहे फक्त 2च ड्रम, हे दिसत आहेत, हे 2 ड्रम गावकीमध्ये असा निर्णय झाला की 2च ड्रम घेऊन जायचं। असं असताना प्रशासनाने आम्हाला सांगावं की या ठिकाणी 2 ड्रम मध्ये लोकांनी पाणी स्वतःसाठी प्यायचं, गुराढोरांना द्यायचं की आंघोळीला वापरायचं। या आपण आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण ग्रामस्थांना विचारू, ताई काय सांगाल, कशा पद्धती तुम्हाला इथे पाणी मिळतंय, काय होतंय?
तुमची नक्की काय समस्या आहे आम्हाला सांगा. काय नक्की काय आहे तुमचं? किती वर्षापासून हे पाणी तुम्हाला इथून न्यायला लागतं? पहिल्यापासून मी किती वर्ष झाली? आता जलजीवन योजना इथं एवढी मोठी राबवण्यात आली, पाईपलाईन दिसते, परंतु तुमच्या इथं ह्या आता आले जॉईन केलेली आहे. हा आम्ही तर आता मुंबईला राहतो. आता आले तुमचं हे वाडाचं गाव आहे का? मूळ गाव आहे तुमचं. हा. पण ह्या विहिरीमध्ये रोज टँकरनी पाणी पुरवठा केला, मग तुमचं इथून एवढ्यावरती जे पाणी घेऊन जातं हे दररोज असं करावं लागतं तुम्हाला? दररोज पियाचं वांदे झालेत पाण्याचं. 25 वर्ष आमचं लग्न झाल्यापर्यंत अशीच तऱ्हा आहे. त्याच्या अगोदर पण असंच होतं. पाण्याची पहिली सोय करा आम्हाला. त्याच्यानंतर आपले माजी सरपंच आहेत, आपण माजी सरपंच यांच्याकडे जाऊ. माजी सरपंच साहेब, आपण सांगावं काय नक्की इथे तुमची पाण्याची परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे ह्या डोंगराळ भागामध्ये आमच्या इथं पियाच्या पाण्याची तर अजिबातच सोय नाही. हा टँकरचं पाणी आता पियाला होतं नविलाच्या बाजूने. आज कमी 7 वर्ष झाली पाण्याची लाईन मंजूर झालेला. पाईपलाईन आता पडले, ते पण आता झाले 2-3 महिने झाले पूर्ण झाले, पण पाण्याचा टिमका नाही आणि आमच्या इथं अजून लाईन चालू नाही. तर ह्याची गव्हर्नमेंटने सोय करावी. एवढे पैसे खर्च करून जर पाणी जर पुरवठा जर होत नसेल तर त्या लाईनीचा आम्हाला उपयोग काय? फक्त बघायसाठी ठेवले का इथं लाईन आणून टाकून? सोबत आणखीनही काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आता काय सांगाल, किती वर्षापासून ही योजना जी प्रलंबित आहे? ही योजना जवळजवळ 6 वर्षे झाली आणि आत्ता या 4 महिन्यामध्ये पाईपलाईन पडली. जलजीवन योजना ही फक्त नावापुरती आणि नावासाठीच आहे. कारण त्या योजनेतून आम्हा लोकांना तरी याचा अजिबात फायदा झालेला नाही. फक्त तात्पुरती दाखवण्यासाठी ही लाईन झालेली आहे. आणि आज कित्येक वर्ष म्हणून 6 वर्ष झाली ही योजना अशीच राबलेली आहे. आणि याच्यातून हा जो येणारा पैसा, याचा जो निधी आहे तो नक्की कुठे जातो याचं या समोर होता आम्ही आहोत की खरोखर हा पैसा जातो तरी कुठे? कारण शासनाने जर एवढा पैसा निधी टाकून या ठिकाणी पाण्याची जर हा जलजीवन योजना जर राबवत असेल आणि त्यातून लोकांना जर पाणी नसेल तर त्या योजनेचा लाभ कसा आम्हाला मिळणार आणि ती योजना कशासाठी? बरं, आपण आपल्या अंबरले ग्रामपंचायत एक ठराव घेण्यात आला जलजीवन योजना पूर्ण झाल्याचे. त्या ग्रामपंचायतच्या ठरावाला आपली मंजुरी होती का? नाही. कारण हा जेव्हा ठराव केव्हा घेतला त्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. आणि कोणत्या पद्धतीने ठराव घेतला तो ग्रामपंचायतची बॉडी आहे आणि जे ग्रामस्थ तिथले असतील त्यांनाच ती कल्पना असेल.